सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी, ये गुलिस्ता हमारा, ये गुलिस्ता हमारा. मित्रांनो, क्रिकेट आणि भारत हे नातं एखाद्या प्रेमी युगुलाला पण लाजवे असंच आहे. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्यातच भारताने न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवत रविवारी आपल्या तिसऱ्या T20 विश्वचषकावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आणि भारताच्या याच भीमकाय पराक्रमाला तसेच T20 वर्ल्ड कप मधील अशा अनेक गोष्टी ज्यांनी क्रिकेट विश्वाचं आणि क्रिकेट प्रेमींचं अक्षरशः मन जिंकून घेतलं, अशा गोष्टींचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. आणि हा आहे आजचा आपला T20 विश्वचषकावरील खास भाग. तर चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, आपल्या पहिल्याच मुद्द्याने क्रिकेट प्रेमींचं फक्त मनच जिंकलं नाही, तर क्रिकेट जगताला कुठंतरी विचार करायला पण भाग पाडलं. होय मित्रांनो, आपण चर्चा करतोय झिम्बाब्वे टीमच्या अजरामर कामगिरीची. मग ते ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर टीमला दोनदा वर्ल्ड कप मध्ये हरवणं असू द्या, किंवा दिग्गजांना डावलून सुपर एटला क्वालिफाय होणं असू द्या, झिम्बाब्वे टीम ठरली या विश्वचषकाची खरी लक्षवेधी टीम. आणि फक्त झिम्बाब्वेच नाही, तर अनेक छोट्या मोठ्या टीम्सने हा विश्वचषक अक्षरशः गाजून ठेवला. आणि मग एकच प्रश्न मनात घर करू लागला की ICC या टीमचा वेगळा विचार करू शकते का, जेणेकरून एक दिवस या टीम्स पण आपल्याला फायनलमध्ये खेळताना दिसतील. तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण झिम्बाब्वेने फक्त ऑस्ट्रेलियाला हरवलं नाही, तर थेट विश्वचषकाच्या बाहेरच काढलं. पण हे किती चांगलं आणि किती वाईट हे येणारी वेळच सांगेल. कारण ऑस्ट्रेलिया म्हणजे साधी सुधी टीम नाही बरं का, तर दरिंदो की टोली आहे असंच म्हटलं जातं. आणि आता हेच घाईलचे येणाऱ्या काळात कुणाकुणाचा फडशा पाडतील हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मित्रांनो, 2026च्या T20 विश्वचषकातील दुसरा महत्वपूर्ण मुद्दा ठरला तो म्हणजे वेस्ट इंडिज टीमचा कमबॅक. एकेकाळी T20 विश्वचषकावर अधिराज्य गाजवणारा हा संघ मधल्या काळात अंतर्गत वाद आणि पॉलिटिक्समुळे पार विखरून गेला होता. आणि गेले काही वर्ष तर विश्वचषकासाठी क्वालिफाय पण होत नव्हता. T20 क्रिकेटसाठीच बनलेल्या या वेस्ट इंडिज टीमची ही अवस्था बघून अवघं क्रिकेट विश्व पण हळहळ व्यक्त करत होतं. आता वेस्ट इंडिज टीम संपली आहे असंच बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. पण मित्रांनो, ही होती वादळापूर्वीची भयान शांतता. अखेर बांध तुटला आणि वेस्ट इंडिज टीम परत मागच्या फॉर्म मध्ये दिसली. आणि त्याचा खरा सूत्रधार ठरला तो म्हणजे एकेकाळचा विश्वविजेता कर्णधार आणि आताच्या वेस्ट इंडिज टीमचा कोच द ग्रेट डॅरेन सॅमी. मित्रांनो, वेस्ट इंडिज टीम फक्त क्रिकेट खेळत नव्हती, तर ती कुठली तरी लढाईच लढत आहे असं दिसत होतं. मग ती अस्तित्वाची होती की स्वाभिमानाची, जगाविरुद्ध होती की स्वतःविरुद्ध, हे फक्त तेच सांगू शकतात. खेळताना या टीम्स मध्ये एक वेगळाच जोश दिसत होता. मग ते राष्ट्रगीत म्हणताना त्यांचे इमोशन असो किंवा बांधताना त्यांची युनिटी, सारं काही वेगळंच दिसत होतं. आणि हेच कुठंतरी वेस्ट इंडिज क्रिकेट मिस करत होतं. वेस्ट इंडिज टीमचा असा कमबॅक बघून एक क्रिकेट प्रेमी म्हणून माझं मन तर आनंदित झालंय. तुमचं मत याबद्दल काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड असे दोन संघ ज्यांच्याकडे पाहिलं की एकच गोष्ट मनात होती, ती म्हणजे जिंकण्यासाठी फक्त मेहनतच गरजेची असते का, तर नशिबाची पण तेवढीच साथ लागते. आणि हाच आहे आपला तिसरा मुद्दा. मित्रांनो, वर्ष बदलत राहतात, वर्ल्ड कप बदलत राहतात, खेळाडू पण बदलत राहतात, पण एक गोष्ट मात्र बदलत नाही, ते म्हणजे या दोन टीमचं नशीब. कित्येक वर्ल्ड कप आले, कित्येक सेमीफायनल फायनल आल्या, पण या दोन टीमच्या पदरी कायम पडली ती निराशाच. ऐन वेळी नशीब हुलकावणी देतं आणि या दोन टीमच्या तोंडाशी आलेलं घास हिसकावून येतं. पण किती अपयश येऊ दे मित्रांनो, या दोन टीम्सला खचणं मान्यच नाही. ते पुन्हा मैदानात असतात त्याच जोशात आणि त्याच जोमात. आणि मित्रांनो, वक्त वक्त की बात है, ते म्हणतात ना, आखिर वक्त ही कितना लगता है वक्त बदलने में. साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडचं पण नशीब बदलो आणि त्यांना पण यश येवो याच प्रार्थनेसह वळूया पुढच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, मागच्याच मुद्द्यात आपण पाहिलं की नशीब कसं वारंवार साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडला हुलकावणी देते, पण त्याच नशिबाने पलटी मारली आणि काही खेळाडूंचं भविष्य, भूतकाळ आणि करिअरच बदलून गेलं. त्यात प्रामुख्याने नाव येतात ती म्हणजे भारताचा ईशान किशन, झिम्बाब्वेचा ब्रायन बॅनेट,
पाकिस्तानचा साहेबजादा फरहान आणि साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ॲडम मार्क्रम, तसेच न्यूझीलंडची ओपनिंग जोडी टिम सायफर्ट आणि फिन ॲलन यांचं. पण या सगळ्यात टॉपचा विषय राहिला तो म्हणजे भारताचा मिस्टर डिपेंडेबल संजू सॅमसन. मित्रांनो, गेली 10 ते 12 वर्ष संजू सॅमसन हे नाव भारताच्या क्रिकेट विश्वात सतत गोंगावत होतं, पण त्याला योग्य दिशा मात्र सापडत नव्हती. कधी चान्सेस कमी तर कधी टीम कॉम्बिनेशनच्या नावाखाली संजू नावाचा अध्याय उजेडातच येत नव्हता. आणि चुकून संधी जरी मिळाली तर संजूचं नशीब मात्र संजूला साथ देत नव्हतं. अशा या ऊन सावल्यांच्या खेळात संजूला संधी तर मिळाली वर्ल्ड कप खेळण्याची, पण ऐनवेळी संजूचा फॉर्म गेला आणि स्वप्न परत स्वप्नच बनून राहते असं वाटू लागलं. तर मित्रांनो, ते म्हणतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. अगदी या युक्तीप्रमाणेच संजूचं नशीब फिरलं आणि अखेर तो दिवस उजाडला. मेहनतीला नशिबाची जोड मिळाली आणि संजू ठरला T20 वर्ल्ड कप 2026चा मॅन ऑफ द सिरीज. संजूच्या भीमकाय पराक्रमानंतर मित्रांनो, आता वळूया आजच्या शेवटच्या मुद्द्याकडे, विश्वविजेत्या भारतीय टीमच्या प्रदर्शनाकडे. मित्रांनो, तुमची वेळ खराब असू शकते, पण तुमची मेहनत कधी खराब होत नसते. आणि ते म्हणतात ना, बहादूर को मिला भाग्य कसा, तसंच काहीतरी झालं भारतीय टीम सोबत. भारताची वर्ल्ड कपची सुरुवात मध्य अगदी जेमतेम झाला. वर्ल्ड कप आधी सुसाट धावणारी बुलेट ट्रेन अचानक मालगाडी कशी झाली हेच लोकांना कळेना. वर्ल्ड कप आधी 250 धावा सहज मारणारा भारताचा संघ 200 धावा करताना पण गडबडू लागला आणि तिथूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण यायला लागलं. पण मित्रांनो, काळाचं चक्र फिरलं. ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय टीम फॉर्म मध्ये आली. संजू असेल, ईशान असेल, अभिषेक असेल किंवा दुबे आणि मिस्टर ऑरामॅन हार्दिक पांड्या असेल, आणि त्यांना चांगली साथ लाभली ती म्हणजे नॅशनल ट्रेजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस्टर परफेक्ट जसप्रीत बुमराहची. नियतीने सगळं कसं जुळून आणलं आणि भारत ठरला तिसऱ्या वेळचा आणि सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकणारा आणि मायभूमीत ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ. सूर्यकुमारचं अतूट नेतृत्व आणि टीमच्या युनिटी मुळे भारताच्या यशाचा मार्ग खुला झाला. प्रत्येक खेळाडूने योग्य वेळी आपली जबाबदारी पार पाडली आणि भारताच्या विश्वविजेता बनण्यात आपलं मोलाचं योगदान दिलं. अशा या हरहुन्नरी भारतीय टीमला, सर्व खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला आणि भारत मातेला आमच्या टीमचा मानाचा मुजरा. तर मित्रांनो, हे होते विश्वचषक 2026 मधील काही महत्वाचे मुद्दे ज्यांनी अवघ्या क्रिकेट विश्वाचं आणि क्रिकेट रसिकांचं मन जिंकून घेतलं. तर मित्रांनो, तुमचा वर्ल्ड कप मधील आवडता क्षण कोणता राहिला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भारतीय टीमच्या अभूतपूर्व यशाचा खरा सूत्रधार कोण आहे हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.